मुक्ताईनगर येथे आज तहसील कार्यालयावर मुख्यमंत्री बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना राबवण्यासाठी व त्या योजनेचे योग्य असे नियोजन करण्यासाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीला मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूड, बोदवडचे तहसीलदार सपकाळे, त्याचबरोबर गट विकास अधिकारी मुक्ताईनगरचे गट विकास अधिकारी सपकाळे यांच्यासोबतच जिल्हा शिवसेना उपप्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, सुनील पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील विविध शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। बघा हा संपूर्ण व्हिडिओ। निर्णयानुसार आपल्याला त्याचे रस्ते मोकळे करण्याच्या संदर्भामध्ये तो जी.आर. झाला होता। आपण किती रस्ते मोकळे करू शकतो? गाव नकाशावर नसलेले किंवा अतिरिक्त रस्त्यांची कारवाई करण्याच्या संदर्भातले आपल्याला काही त्यांनी हे दिलेले आहे, पॅरामीटर दिलेले आहे, गाईडलाईन आणि पॅरामीटर दिले 6 आहे। त्यानुसार आपण किती शेतकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांचे आजही आमच्याकडे येतात की वहिवाटची केस चालली आहे, ते अजून रस्ता मिळाला नाही किंवा रस्ता मिळत नाहीये, हे अशा गोष्टीच्या संदर्भात आजही भांडणं होत आहे। शेवटी काय होतं, कधी कधी जेव्हा पाऊस पडतो त्या टायमाला बांधावरची भांडणं सुरू होतात। तू माझ्या बांधावर जायचे, तू माझ्या बांधावर जायचे। शेवटी नॅचरल रस्ता देण्यासंदर्भात सरकारने डायरेक्ट एक निर्णय केला की ज्याला रस्ता नसेल, नकाशावर पण नसेल, त्याला आम्ही 12 फुटांचा एक रस्ता देतो। या संदर्भामध्ये आपण दोघं तहसीलदारांनी काय काय त्या तालुक्यामधल्या त्या वहिवाटच्या वादाच्या संदर्भामध्ये काय आतापर्यंत पवित्रा घेतलाय किंवा आपण काय आतापर्यंत केलंय या संदर्भात जर आपण काही माहिती पडलं तर मग आपण मातोश्री पानंदकडे, मुख्यमंत्री बळीराजा पानंदकडे पण जाऊ आपण। आणि मी आमच्या सगळ्या सहकार्यांना, पत्रकार मित्रांना सांगतो की बळीराजा पानंद जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त मुक्ताईनगर तालुका करेल, मुक्ताईनगर मतदारसंघ करेल, याच्यावरती शंका नाही। आपण अनेक गोष्टी जर बघितल्या असेल की अनेक ठिकाणी 10 शेतकरी तयार असतात, पण एक शेतकरी फक्त अडचण आणतो आणि मग तो रस्ता होत नाही। इथे एक पुरा काकोड्याचं एक उदाहरण इथे बसले, विनोद पाटील। डांबरी रस्ता एकाने अडवून ठेवलेला आहे, तो वकील आहे, 4 वेळा उपोषणाला बसले, पण लगेच उपोषण सोडलं मी त्यांनी, रस्ता होते म्हटल्यावर काय तर ते अशा पद्धतीमध्ये आता जर सरकार ठरवतंय की या प्रत्येकाचा माल सहज कमीत कमी खर्चामध्ये त्याच्या बांधापर्यंत यावा किंवा त्या रस्त्यापर्यंत यावा, त्याची ने-आण व्यवस्थित व्हावी, उत्पादन खर्चामध्ये त्याचं मला असं वाटतं की तो कमी व्हावा, अशी जर आपली दृष्टिकोन असेल तर पहिल्यांदा रस्ते आम्हाला मोकळे लागतील। तुम्ही बोलले पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करून घेऊ, खरं आहे, पण पोलिसांना इतक्या वेळ आहे की नाही, पोलिसांच्या एखाद्या अधिकाऱ्याला तेवढी जबाबदारी दिली पाहिजे, कारण हे आपल्याला वार फुटिंगवर करून घ्यायचे आहे। पोलिसांना पत्र देऊन आम्हाला यायचे लागणार लोक आहे, तुम्ही 2-4 लोक नेमून द्या, आम्ही एका दिवसात 25 रस्ते जे वादाचे आहे ते मोकळे करू असं सांगून आता तुम्ही जर 700 रस्ते सांगताय 2 तालुक्यांमध्ये, तो आकडा छोटा नाही आहे, खूप मोठा आकडा आहे आणि कोट्यावधी रुपयाचा खर्च त्याच्यावर जाणार आहे म्हटल्यावर आपल्याला रस्ता परिपूर्ण लागेल। 5.50 मीटर जर आपल्याला रस्ता जर लागत असेल तर आपण खऱ्या अर्थाने ते रस्ते मोकळे आहे की नाही पाहिलं पाहिजे। कारण आमच्या दिलीप सरांच्या याच्यामध्ये जरा वेगळी आम्हाला अनुभव आलेला आहे। डांबरी रस्त्याच्या बी त्या नालीमध्ये हे ठोकता पाण्याचे ते आणि ते पाणी सोडवा खाली ती यामध्ये एक मेर त्याच्यात बी लावायची तयारी ठेवतो, पण लावा ती मेर, पण रस्ता चांगला राहील, सुस्थितीत राहील अशा पद्धतीने करता आलं, शेतकरी बांधवालाही मदत करायची म्हणते तर खऱ्या अर्थाने त्याच्या शेताची किंमत वाढते, त्याच्या शेतालाही उत्पादन खर्च कमी होतो। आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आपण हे रस्ते तर करतो, पण तेव्हा शेती रस्ते आपल्याला चांगले करता येईल। शासनाने तर पुढाकार घेतोय, आपण पुढाकार घेत नाहीये, दुर्दैवाने खेदाने बोलावं लागतं की आजपर्यंत अधिकारी आलेले नाही आहे। आणि हे मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्यांची पहिलीच मिटिंग आपल्याकडे होती, अनेक तालुक्यांना दुसरी तिसरी मिटिंग झाली आहे। हे मी अतिशय प्रमुखपणे ठळकपणे मांडतोय, हे काही चांगली बाब नाही, चुकीची बाब आहे, याच्या पूर्वीच झाले पाहिजे या बैठकी आणि लवकर कामाला लागलो पाहिजे होतो आपण, पण हरकत नाही, उशिरा सुटणाऱ्या गाड्या लवकर त्यांचा पल्ला गाठतील याच्याबद्दल शंका नाही आहे। तर आपण उद्यापासून या संदर्भामध्ये थोडंसं वैयक्तिक लक्ष घालून अधिकारी लोकांनी ते मला लवकर दिलं तर आपण प्रश्न ठरवताना एक स्वतंत्र बैठक लावून घेऊ आणि एक शेतकऱ्याची विभागवार बैठका पण आपण घेऊ। शेतकऱ्याची विभागवार बैठक घेतल्यामुळे त्यांना समजून सांगू शकतो, त्यांचं आपल्याला सहकार्य घेऊ शकतो, ते ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंचाचं काय काम आहे, तलाठ्याचं काय काम आहे सांगू शकतो। कारण इथे आता खऱ्या अर्थाने बीडीओ साहेबांचं आणि तुमच्या दोघांचंच कोऑर्डिनेशन हे महत्वाचं आहे। बीडीओला पण त्या ग्रामसेवकाला सांगून त्या गावातल्या लोकांची बैठक घेणे, ते सांगणे, ग्रामच्या बीडीओच्या माध्यमातून तिथल्या ज्या तुमच्या
काय म्हणतो आपण त्याला, गावाचा जो निधी जमा होतो ग्रामनिधी, त्या ग्रामनिधी बी आम्हाला याच्यात लागणार आहे. साहेबांनी सगळं सांगितलं कुठून कुठून आपण आमदार फंडाचा निधी घेणार आहे. 15 विद्यार्थ्याचा मी फंड आपण घेऊ शकतो. जे जे आपण करू शकतो ते आपल्याला करता आलं पाहिजे. ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न करूया. खऱ्या अर्थात तापी आणि पूर्णा माईची आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृपा असल्यामुळे शेतकरी हा बारमाही बागायतदार, आपल्याकडे बऱ्यापैकी शेतकरी बारमाही बागायतदार आहे. आणि अशाच याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक वेळा तो भरला जातो. पण अशातून जर एक आणखी चांगला उपाय रस्त्याचा होऊ शकला तर खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक दिलासा असेल. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, प्रशासन तर करेलच, पण आपणही सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला ते रस्ते करता येतील. हे जे रस्ते हे मातीचे मुरमाचे आहे, त्यामुळे जे पुढे जाऊनही काही चांगलं करता येतं का तोही प्रयत्न आपण करूया. तर पहिल्यांदा रस्ते मोकळे होणे महत्वाचं आहे. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. कुठे कुठे कठोर भूमिका आम्हाला घेता येत नाही, पण प्रशासन घेतं. आता काल तुम्ही जर बघितलं असेल तर कोण काय करत होतो, पण PI साहेबांनी बाकीचे बिबटे हाकून लावले. हा, तर तशा भूमिकेचं खरंच स्वागत आहे. म्हणजे जे नागरिक वस्तीवर घुसून हे करू नये, त्यांनी एका 10 मिनिटामध्ये त्यांची फोर्स लावला. सगळे मेहनतीने स्वतः थांबून काम केलं. मी अनेक वर्षापासून हे सगळं बघतोय, अनेक वर्षापासून हेच काम करतोय. काही काही ऑफिसमध्ये बसून जाओ, काम करके आओ, ते फील्डवर उतरून काम करता. आपले तहसीलदार साहेब काल जेवढा वेळ तिथे तेवढं थांबले. प्रत्येकाला त्याच्या जीवाची भीती असते, पण वन विभागाच्या व्यतिरिक्त बी अनेक चांगले लोक होते. परिमल साळुंकेचा एरिया नसताना परिमल साळुंके इथे होते, त्याची टीम होती. या सगळ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केलं पाहिजे. नेहमीच आम्ही त्यांच्याशी वाईट बोलत असतो, पण चांगलं काम केलं तर कौतुकही केलं पाहिजे. वाईट म्हणजे त्या अर्थात नाही, आमच्या लोकांचे कामं नाही झाले तर शेवटी आम्हाला बोलावं लागतं आणि काम झालं पाहिजे एवढा हेतू तुमचा आमचा सगळ्यांचा असतो. शेवटी लोकांच्या खेट्या वारंवार जाणे येणे. आता हे मी जे बघतो, मी अनेक वेळा तहसीलदार साहेबांना फोन करतो की तहसीलदार साहेब वर्ष झालं, 6 महिने झाले, वहिवाट लेखीचा निकालच लागला नाही. हा भाऊ आमच्याकडे आलेला आहे, ते निकाल तर लावा. ते लोक अतिशय टेन्शनमध्ये आमच्याकडे आम्हाला फोन लावायला होता. म्हणून या सगळ्या वहिवाटच्या केसेसचा मी निकाल बरोबर लागला पाहिजे. त्याचे दिवस ठरलेच्या आतच निकाल लागला पाहिजे आणि पुढे लगेच आपण जाऊन ते रस्ते करता आले पाहिजे. प्रत्येकाला तो त्याचा मूलभूत अधिकार आहे की शेतापर्यंत जाण्याचा रस्ता त्याला मिळाला पाहिजे. आणि या सरकारने तर कायदा केलाय की नकाशात जरी नसेल तर त्याला जायला रस्ता नसेल तर तो तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी बी आता ते सुनावणी घेतली पाहिजे. जे तहसीलदारांकडे सुनावणी झाली होती ते मंडळ अधिकाऱ्याकडे सुनावणी होऊ शकते आणि तात्काळ रस्ता देता येऊ शकतो. तर तुम्हालाही तुमच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या मदतीने गाईडलाईन द्यावं लागतील आणि एक चांगलं काम मुक्ताईनगर मतदारसंघात करण्याच्या दृष्टीने तुम्ही आपण प्रयत्न करूया. एवढंच बोलण्यासाठी मी आज खऱ्या अर्थाने मातोश्री आनंद लावून घेतलेली आहे. माझ्यापूर्वी इतर मतदारसंघात झाली आहे, तिथे कामही चालू झाले, पण माझ्याकडे उशिरा का होईना पण मी कामं मोठ्या प्रमाणात करेल याच्याबद्दल आपल्या मनात शंका ठेवू नका. आपण एक चांगलं काम करायचा प्रयत्न करू. आपण सगळे समाजातले जबाबदार लोक आहे. आपणही आपल्या आपल्या गावामधल्या आपल्या त्या लोकांना समजवून एक चांगल्या पद्धतीमध्ये त्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल, प्रशासनाला लाभेल हा प्रयत्न करावा. आणि आणखी काय असेल तर बोदवडचे तहसीलदार सांगतील. बोदवड तालुकाही तसा रस्त्यांच्या बाबतीत अजूनपर्यंत मला असं वाटतं की अभावाने रस्ते नाही आहे तिथे. त्याच्यामुळे त्याही रस्त्यांची आपल्याला त्यांनी 300-350 किलोमीटरचे रस्ते दिलेले आहेत, तोही करावा लागेल. आणि आजच्या मिटिंगला जे हजर नाही ते प्रांतसाहेबांना माझा निरोप द्या, त्यांना नोटीस पाठवा. पहिलीच मिटिंग लावली, त्या मिटिंगला पण हजर नसतील आणि त्याच्यामध्ये इतकं याच्या संदर्भात उदासीनता असेल मग आम्हाला त्यांना थोडंसं उदासीन करायला बरं वाटेल. धन्यवाद. सर्वसामान्य नागरिक म्हणून शेतपानंद रस्त्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय यावर नक्कीच या व्हिडिओखाली मत मांडायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.